नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आदरणीय शांतीलालजी जैन यांच्याबद्दल। महान निष्पृह धार्मिक व दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय पप्पाजी शांतीलालजी जैन। जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती उपकारे या संतोक्तीला सार्थ ठरविणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय शांतीलालजी जैन। दोंडाईचा पंचक्रोशीतच नव्हे तर सर्वत्र ज्येष्ठ उद्योगपती मान्य शांतीलालजी जैन यांची पप्पाजी म्हणूनच ओळख। निस्पृहता, धार्मिकता व कर्णासारखी उदार अंतःकरणाची दानशूरता या ईश्वरदत्त गुणांची देण आणि संतपुरुषी आचरण यामुळे पप्पाजींच्या कीर्तीचा सुगंध सर्वदूर पसरला। पप्पाजी शांतीलालजी जैन यांचे मूळ वंशज हे राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात लोहावट पळीचे सुमारे 200 वर्षापूर्वी महाराष्ट्रातील तत्कालीन धुळे जिल्ह्यातील शहादा या गावी व्यापाराच्या निमित्ताने आले व तिथलेच रहिवासी झाले। पप्पाजी शांतीलालजी जैन यांचा जन्म 10 ऑगस्ट 1941 रोजी शहादा येथे झाला। त्यांचे शिक्षण इयत्ता 12वी पर्यंत झाले। 1950 मध्ये पप्पाजींचे वडील हस्तिमलजी जैन यांनी कुटुंबासह दोंडाईचा येथे स्थलांतर केले। दोंडाईचा येथे आल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती हस्तिमलजी जैन यांनी अडत दुकान व कापड दुकान व्यवसाय सुरू केला। यात अनेक वेळा चढ उतार आले, वेळ प्रसंगी नुकसानही सहन केले, तरी देखील येणाऱ्या संकटांचा यशस्वीपणे सामना करीत व्यापार सुरू ठेवला। हस्तिमलजींना एकूण 5 अपत्य, यात थोरले सुपुत्र शांतीलालजी व लहान कांतीलालजी आणि विमलाबाई, कमलाबाई व लीलाबाई असे 3 कन्यारत्न। आपल्या वडिलांकडून व्यवसायातील बाळकडू मिळालेल्या पप्पाजींनी वडिलांना व्यवसाय उद्योगात मदत व्हावी म्हणून आपले शिक्षण थांबविले व सुरुवातीला अडत दुकानावर लक्ष देणं सोबतच दोंडाईच्यातील सन 1960-70च्या दशकात नाशिक व धुळे जिल्ह्यात क्रमांक 1 चा डाळ्यांचा व्यापार पप्पाजींनी केला। विशेषतः वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी नंदुरबार मार्केटमधून भुईमुग शेंगांची खरेदी सुद्धा केली। व्यवसाय आरंभताना पप्पाजींनी वडिलांकडून अतूट विश्वास संपादित केला होता। पप्पाजींच्या जीवनाचे ध्येय उद्योग व्यवसाय वाढवणं व सतत पुढे जात राहणं हेच होत। म्हणून व्यापार करताना वडिलांकडून प्रामाणिकपणा, पारदर्शकता व सचोटी या गुणांचं वैभव लाभलेल्या पप्पाजींकडे मनुष्य पारखण्याचं कसबही होतं। त्यामुळे मोठ्या हिमतीने व धाडसाने त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी व मुंबई ते ग्वाल्हेर असा सर्वत्र भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन व्यापार उद्योग वाढविला। एकाच वेळेला 20-20 हजार पोती मालाचा सौदा, रेल्वेच्या वॅगन मालाची खरेदी विक्री केली। या दरम्यान बाजारातील तेजी मंदी, व्यापारातील चढ उतारांचा यशस्वी सामना केला व त्यांच्यातील वक्तशीरपणा, अचूक अंदाजाची क्षमता, धैर्य, इमानदारी या गुणांमुळे व्यवसायात अखंडपणे प्रगती केली। व्यापार उद्योग करताना पप्पाजींच्या जिभेवर सदैव खडीसाखर, डोक्यावर बर्फ व पायात फिरकी असायची। माणसाचे जीवन हे सतत पाण्यासारखं प्रवाही असायला हवं। वाहतं पाणी स्वच्छ नितळ असतं। अशा प्रवाही पाण्याच्या मार्गात अनंत अडथळेही येतात, पण पाणी या अडथळ्यांना पार करून मार्ग शोधतं, प्रवाही राहते आणि ज्या मार्गात अडथळे नाहीत त्या मार्गाने प्रगतीही होत नाहीत। हाच विचार पप्पाजींनी जीवनाविषयी केला। जीवन जगताना हेच सूत्र ध्यानी ठेवलं। म्हणूनच लहान बंधू कांतीलालजींना सोबत घेत विशाल उद्योग विश्व निर्माण करून यशोशिखर गाठलं। अतिशय गोड व मृदू स्वभावाच्या पप्पांनी समाजात वावरताना कोणाचेही मन दुखावले नाही। त्यामुळे सर्वच समाजाच्या स्तरातील माणसांचा गोतावळा त्यांनी आपल्या भोवती निर्माण केला। आदरणीय शांतीलालजींचा वैयक्तिक जीवनाचा केंद्रबिंदू धार्मिकता होता, म्हणून ते धर्मकार्यात सदैव अग्रेसर राहायचे। यात दोंडाईचा शहरात जैन धर्म रुजवण्यात व वाढवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे। तत्कालीन समाज बांधव नटवरलाल दंजीबाई, चंपालालजी खिवनसरा, धनराजजी कवाड, मोहनलालजी बोरा, कस्तूरचंदजी श्रीमाळ, जवरीलालजी पारख यांच्यासोबत दोंडाईचा येथील जैन स्मारक उभारणी, तसेच गावात संतांना पाचारण करणे, चातुर्मासाचे आयोजन करणे, आपले गुरु फुलचंदजी महाराजांच्या आशीर्वादाने जैन धर्माचे शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रभर विविध जिल्ह्यात प्रवास करणे, सन 1981 ते 1994 दरम्यान दोंडाईचा जैन समाजाचे अध्यक्ष, 1982 मध्ये अखिल भारतीय जैन संघ जोधपूर कार्यकारिणीत सदस्य
अशा एक ना अनेक मार्गांनी त्यांचा धर्मकार्यात सक्रिय सहभाग असायचा. पप्पाजी दृढ धर्मी होते. दररोज सकाळी 10 वाजेपर्यंत मौन व्रत पाळायचे. दिवसातून 3 वेळा सामूहिक करायचे. विशेषतः प्रकृती अस्वस्थ जरी असले, जैन धर्म व्रतांचे कठोरपणे पालनही केले. पुणे येथे बायपास झाले असताना सुद्धा हॉस्पिटलमध्ये सूर्यास्त ते सूर्योदयपर्यंत त्यांनी तोंडात औषध गोळी अथवा पाण्याचा थेंबही घेतला नाही. तसेच पर्युषण पर्व काळात जैन स्थानकात असताना नंदुरबार येथील त्यांचे कोल्ड स्टोरेज अग्नीच्या भक्षस्थानी पडून कोट्यावधींचे नुकसान झाले, तरी सुद्धा त्यांनी त्यावेळी स्थानक सोडले नाही अथवा चौकशीही केली नाही. तसेच प्रवासात असताना सतत वेळेचा सदुपयोग करीत धार्मिक पुस्तकांचे वाचन करायचे. धर्मकार्यात सदैव अग्रेसर राहून उदार अंतःकरणाने व सढळ हाताने दानही केले. पप्पाजींनी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत जैन धर्माचे कठोरपणे पालन केले. धार्मिकतेसोबतच समाज ऋणांची परतफेड व्हावी या जाणीवेपोटी पप्पाजींना समाजकार्याचीही विशेष आवड होती. व्यवसाय उद्योग करताना आपले वडील हस्तिमलजी जैन यांच्या निर्णयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत व बंधू कांतीलालजी जैन यांना सोबत घेत सन 1972 व 1984च्या भीषण दुष्काळात स्वतःच्या सद्यस्थितीत असलेली दाल मिल व शीतगृहाच्या जागी लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला व 15 पैशात दोंडाईचा येथे धर्मशाळेत गोरगरिबांसाठी झुणका भाकर केंद्र उघडले. पप्पाजी दुसऱ्यांना दिलेल्या शब्दाचे तंतोतंत पालन करीत व वचनपूर्तीसाठी कटिबद्ध असायचे. भाऊबंधकी तसेच समाजातील गोरगरीब गरजूंना सढळ हाताने मदतीसाठी सदैव तत्पर असायचे. परंतु मदत अथवा दानधर्म करताना एका हाताने देऊन दुसऱ्या हाताला कळू दिले नाही. यातून त्यांच्यातील दानशूरपणा ठळकपणे दिसून येतो. या समाजकार्यासाठी हस्ती चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे. तसेच पप्पाजींनी दोंडाईचा व परिसरातील बालकांना इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार गुणवत्तायुक्त शिक्षण मिळावे या उद्देशाने सन 2002 मध्ये हस्ती पब्लिक स्कूलची स्थापना आपले बंधू कांतीलालजींना सोबत घेऊन केली. याकरिता सन 2005 मध्ये शाळेचा दाऊळ शिवार येथील शैक्षणिक संकुल उभारणीसाठी रुपये 25 लाखाची देणगी ही दिली. या शाळेत आज 2000 विद्यार्थी इंग्रजी शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. सन 1971 मध्ये तत्कालीन व्यापाऱ्यांना उद्योग व्यवसायात आर्थिक सहाय्याची गरज भासायची. याकरिता स्थानिक बँकांमध्ये अर्थसहाय्यासाठी खूपच त्रास सहन करावा लागायचा. म्हणून त्यांचे वडील हस्तिमलजी जैन यांनी हस्ती बँकेची सुरुवात केली. या कामीही मोलाचे सहकार्य पप्पाजींचे लाभले. आज मितीस महाराष्ट्रात या बँकेच्या 21 शाखांचा विस्तार झाला आहे. आदरणीय पप्पाजी हस्ती परिवाराचे आधारस्तंभ होते. नित्य नियमाने आपल्या वडिलांचे चरणस्पर्श केल्याशिवाय दिवसाच्या कामकाजाची सुरुवात करायची नाहीत. पप्पाजी अतिशय कुटुंबवत्सल होते. लहान बंधू कांतीलालजींवर खूप माया होती. भाऊजाई सौ चंद्रावतीजी व पत्नी सौ लीलावतीजी यांचाही ते सन्मान करीत. त्यांची व भावाची मदन, अशोक, किशोर, कैलास, प्रदीप अशी 5 मुले व 3 मुली. पप्पाजींनी 1980 ते 85 दरम्यान पुण्याला मुलं व मुलींना शिक्षणासाठी पाठवले. त्यांनी मुले व मुलींमध्ये कधी भेदभाव केला नाही. 2 मुलींचे BCom इंटेरियर डिझायनर पर्यंत शिक्षण झाले आहे व एक मुलगी डेंटिस्ट आहे. पप्पाजींना अविभक्त कुटुंब पद्धतीची आवड होती, म्हणून त्यांनी परिवाराला एकत्र ठेवले आणि सर्वांना सुसंस्कारित केले. यामुळे कुटुंबाची प्रगती होत गेली. यासाठी त्यांनी 14 डिसेंबर 2001 साली म्हणजेच अनंतात विलीन होण्याच्या बरोबर 15 वर्ष आधी आपल्या कुटुंबाला लिहिलेल्या 10 पानी पत्रात त्यांचा प्रत्यय येतो. यात अतिशय धीरोदात्तपणे स्थितप्रज्ञ बुद्धीने हस्ती परिवाराला उपदेश केला आहे. यात जीवनाविषयी समाधानी वृत्तीचे दर्शन घडते. 76 वर्षांचे आयुष्य लाभलेले पप्पाजी आदरणीय शांतीलालजी जैन यांनी संत महापुरुषासारखे जीवन व्यतीत केले व दिनांक 14 डिसेंबर 2016 रोजी संथारा व्रत घेऊन पंडित मरण प्राप्त केले. विद्वानांनी म्हटले आहे, व्यक्ती स्वतःसाठी जगला तर तो मेला व दुसऱ्यांसाठी जगला तरच तो खरा जीवन जगला. तद्वत पप्पाजी जीवनात अविरतपणे चंदनासारखे दुसऱ्यांसाठी झिजले व जगले आणि आपल्या कीर्तीचा सुगंध सर्वदूर पसरून गेले. त्यांचे संपूर्ण आयुष्यच तुम्हा आम्हा सर्वांसाठी आदर्श जीवनपाठ घालणारे ठरले. त्यांचे प्रत्येक पाऊल हे आदर्श जीवनाची वाटचाल करणारे होते. नदी ना पिये कभी अपना जल, वृक्ष न खाए कभी अपना फल,
अपने तन मन धन का दूजे को दे दे रे दान, वह कहलाए सच्चा इंसान और इस धरती का है वह भगवान। जय महावीर।